गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत संघाच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर करताना 2024-25 मध्ये उलाढाल 3,966 कोटींवर पोहोचल्याचे जाहीर झाले. दूध संकलनात 8.42% वाढ झाली असून राज्यातील सर्वाधिक दूध देणारा संघ म्हणून गोकुळची ओळख अधोरेखित झाली असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. सभेत दूध दरफलक, डिबेंचर व्याज, डिव्हिडंड आदी स्वरूपात 136 कोटींचे वाटप दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच पोटनियम दुरुस्ती, मुंबई-पुण्यातील जागा खरेदी, बटर मेकिंग व पेढा प्रोजेक्ट, वासरू संगोपन केंद्र, सीएनजी पंप, आईस्क्रीम चीज उत्पादन यांसह भविष्यातील विविध योजना यावेळी बहुमताने मंजूर झाल्याचंही सांगण्यात आलं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.